कन्नड तालुक्यातल्या आंबा गावामध्ये विकास कामांचा पुरता बोजबारा उडाल्याचं पाहायला मिळत आहे। आंबा गावातील नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावं लागत असल्यानं ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला। पाहूयात या संदर्भातील हा खास रिपोर्ट। हे आहे कन्नडपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेलं आंबा गाव। या आंबा गावामध्ये ग्रामपंचायतकडून कोणत्याही मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप इथल्या ग्रामस्थांनी केला आहे। गावात येण्यासाठी धड रस्ता नाही आहे। गावातील अंगणवाडीसाठी स्वतंत्र वर्गखोली नाही आहे। जिल्हा परिषद शाळेमध्ये 1ली ते 8वी वर्ग आहे, मात्र वर्गखोल्या फक्त 3च आहेत आणि शिक्षक देखील 3च आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे। ज्या वर्गखोल्या आहेत त्याची देखील पडझड झाली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून या वर्गखोल्यामध्येच शिक्षणाचे धडे गिरवावे लागतात। त्यामुळे इथल्या नागरिकांनी आणि शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे। दुसरी गोष्ट अशी की जे आता नवीन 14वा वित्त आयोग जो आलेला आहे ग्रामपंचायतीमार्फत, त्याचा कोणत्याही प्रकारचा निधी गेल्या जून 2018 पासून प्राप्त झालेला नाही। त्याकरिता ग्रामपंचायत असो किंवा प्रशासन जे काही असेल त्यांनी या शाळेसाठी ही दुरावस्था जी असेल ती दूर करावी, जेणेकरून विद्यार्थ्यांचं भवितव्य हे निश्चितच सुलभ होईल असं मला वाटतं। जिल्हा परिषद शाळेची जशी अवस्था आहे तशीच काहीशी अवस्था ही अंगणवाडीची देखील आहे। अंगणवाडीला स्वतंत्र वर्गखोली नसल्यानं विद्यार्थ्यांची पटसंख्या ही कमी होऊ लागली आहे। ठराविक 15-16 विद्यार्थी राहता माझ्याकडे। ग्रामपंचायत लेवलला 14 वित्त आयोगामधून तुम्हाला काही निधी मिळाला नाही, आतापर्यंत 1 रुपया सुद्धा नाही। किती वर्षापासून नाही मिळाला? हे पण वर्ग मी असा घेतला, शिक्षकाकडून भांडून वर्ग घेतलेला आहे हा सुद्धा। म्हणजे स्वतःची अंगणवाडी पण नाही, स्वतःची अंगणवाडी सुद्धा नाही। गावात सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलंय। गावात प्रमुख रस्त्यांवरती चिखल आणि पाणी साचल्यानं ग्रामस्थ हैराण झालेत। खरं ना असतं तर मग काय ते असतं तो महिना येत नाही। घरपट्ट्या नळपट्ट्या वसूल करा म्हणतो नुसते। काम होतं का इथं? कुठं काम झालं असतं तर मग हे तुम्हाला दिसतं नाही का क्लिअर? नाही, तुम्हाला दिसत असेल तर पाहून या ना चक्कर मारून। आता आम्ही काय सांगणार आहे? आम्ही तर सांगलं म्हणजे कामं न केलं ना त्यांनी परस्पर पैसे उचलला असं तुम्हाला वाटतं? आता परस्पर भारे उखल्ले का नाही उखल्ले त्यांना माहिती, पण कामं झालेच नाही इथे। एकीकडे शासन ग्रामपंचायतला सक्षम करण्यासाठी थेट निधी हा ग्रामपंचायतच्या खात्यावरती वर्ग करत आहे, मात्र अशा पद्धतीने ग्रामपंचायतकडून गावाला मूलभूत सुविधा मिळत नसल्यानं हा निधी जातो तरी कुठे असा प्रश्न उपस्थित होतोय। गोरख पाटील, AM न्यूज, कन्नड, औरंगाबाद।